फटकेबाजी मॉन्टीची पाहिली, विनयची पाहिली, नूरची पाहिली, त्यानंतर चांगलं क्षेत्ररक्षण आपण शुभम भोसलेचं देखील पाहिलं. गोलंदाजी करताना आपण मयूरला पाहिलं, रुपेश म्हात्रेला पाहिलं, विशाल पाटणूसकरला पाहिलं. अतिशय सुंदर खेळ मैदानामध्ये झाला आणि आता मात्र टीम चिंचवली, लवजी आणि मुळगाव मिश्रित असा हा संघ मैदानामध्ये खेळतोय. पहिला चेंडू इथे फेकलाय, गोलंदाज योगेशनं निर्धाव. इथे स्लॉट मध्ये आला आणि उंच देखील खेळलाय. दिगंबर मोरे पाटला करतोय उलट्या दिशेनं पळताना, पण हा चेंडू थांबत नाहीये. त्याला मात्र सांगतोय टाटा बाय बाय. आलेला हा दुसऱ्या चेंडूवरती देखणा दर्जेदार अंकुशच्या बॅटमधनं चौकार. कामाला बाईक मिळालीये याचं ज्वलंत उदाहरण मैदानामध्ये. कोयना प्रीमियर लीगचा मॅन ऑफ द सिरीजचा कामही हकदार आहे, याचं उत्तर मात्र या चेंडूवरती मिळालं. ऑपरेटरचं देखील कौतुक करेल. सटीक टाइम आणि त्या टाइमावरती लावलेलं आहे सुमधुर गीत. श्री इव्हेंट ऑडिओ सिस्टीम मंडप डेकोरेटर्स आमचे मानकिलीचे आहेत. धीम्या गतीने या चेंडूला फेकण्याचा प्रयत्न, गली आणि पॉइंटच्या दिशेने उडवलाय आणि हा चेंडू डीप मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण होतोय. क्षेत्ररक्षकानं कस पणाला लावलंय. क्षेत्ररक्षक आपण बघतोय लवजी संघाचा विक्रांत, ज्यानं चांगला प्रयत्न केला आणि तोपर्यंत इथे धावा मात्र पूर्ण झाल्या. त्या तीन धावांच्या मदतीने स्कोर कार्डवरती वाढ. जिओचा रिचार्ज केला जातोय आणि रिचार्ज इथे मात्र टीम करते आपल्या संघाच्या धावांचा. वडवळ संघाचे दोन फलंदाज 7 धावा स्कोर कार्डवरती लागल्यात. आठवणीत राहणारा क्षण आहे अभि पाटील सांगतायत. आजचा त्यांच्यासाठी सुवर्ण उत्सव म्हणून आपण साजरा करणार आहोत. जबरदस्त नियोजन नानांच्या माध्यमातून, जबरदस्त आयोजन नरेशदादा पाटील आणि किरणजी ठाकरे साहेबांच्या माध्यमातून पाहायला मिळतं. इथे मात्र आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न, फक्त दिशा दिली लेग साइडच्या दिशेनं, फाईन लेगच्या बाहेर चेंडू जातोय सीमारेषा आर पार. मिळतील धावा 4 और रन बनेंगे 4 तो जरूर होगा बेड़ा पार. ठोक डीजे मेरे यार तू है कलाकार. डीजे टोटल 11 धावा स्कोर कार्ड वरती. इथे चेंडू उंच गेलाय, क्षेत्ररक्षक प्रयत्न करतोय, मोक्याच्या षडी झेल सुटला. मुळगाव संघाचा खेळाडू आहे ज्याच्याकडनं हा झेल सुटलाय आणि तोही प्रशांतचा. प्रशांत देखील एक अतिशय घातक फलंदाज आहे. सातत्यानं मोठ्या मोठ्या स्पर्धेमध्ये आपल्या नावाचा एक वेगळा ठसा त्यानं निर्माण केलाय आणि ठासून भरलेली गुणवत्ता त्याच्यामध्ये आहे. नॉन स्ट्राईक एंडला तो आणि स्ट्राईक एंडला अंकुशला मात्र धावांवरनं अंकुश लावण्यात आलंय आणि इथे तो आणखीन एक चेंडू निर्धाव खेळतोय. त्यांना आतापर्यंत 4 चेंडूचा सामोरा गेलाय आणि धावा लावल्यात वैयक्तिक 7 आणि सांघिक कोट्यामध्ये धावा लागल्या तर टोटल 12 धावा स्कोअर कार्डवरती लागलाय. सुटलाय गारगार वारा आणि याच्यामध्ये आता ऐकूया एक सुमधुर संगीत डीजेच्या माध्यमातून. तर तुमची प्रगती झटपट होणार आहे. आदरणीय नरेंद्रजी मोदी, 500 वर्षाचा प्रश्न होता तो लिलया सुटला गेला आणि प्रभू रामांचं दर्शन आपल्याला घडतं आणि प्रभू रामांकडे पाहताना त्यांचं बालपण त्या मूर्तीमध्ये आपल्याला झळकताना पाहायला मिळतोय. दशा अवतार त्या प्रभू रामांनी ज्या ज्या युगामध्ये जे अवतार घेतले त्याचं एकत्रित दर्शन मात्र आपण अयोध्येमध्ये जाऊन आता सुंदरतेनं करू शकतो. पण इथे नेक्स्ट बॉलर दिगंबर मोरे बोनचा रेंड करणार.
वेगवान चेंडू होता, खोला टप्पा टाकण्याचा प्रयत्न, कार्यक्रम परफेक्ट केलाय, पण इथे क्षेत्ररक्षक चुकलाय. पुन्हा एकदा बॅकअप साठी संकट मोचक म्हणून आलाय क्षेत्ररक्षक विक्रांत पाटील. दिगंबर मोरे, कल्पेश जाधव अशी मोठी स्टार कास्ट या टीम मध्ये आहे. दिगंबर मोरेला काल आपण बघितलं खालापूर ओपन टेनिस क्रिकेटमध्ये सहभागी होताना कर्जत विरुद्ध झालेल्या सामन्यामध्ये दिगंबर मोरेनं चांगला खेळ करून दाखवला. षटकार त्याच्या बॅटमधून आला मोक्याच्या क्षणी आणि तिथून मात्र धावफलकाला आकार आला होता. तोच दिगंबर मोरे आता गोलंदाजी मार्कवरती. एक अष्टपैलू खेळाडू आहे. सप्रेमला देखील आपण पाहणार आहोत. एस्टनच्या मागे एक मोठा खेळाडू आहे, मास्टर माइंड म्हणून ज्याला गणलं जातं, तो नवनाथ मामुंडकर. तो आता तिथून सगळी सूत्र हलवतोय. डीप मध्ये मुळगाव संघाचा एक जनरल ऑलराऊंडर प्रणित जंगम. योगेश गोपाळेला पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलंय. आता प्रणितला आपण बघतोय डीप लॉंग ऑफ मध्ये. जोरदार आवाज आला आणि बॅटचा संपर्क देखील घडला आणि हा चेंडू जातोय सीमारेषा पार आणि मिळतील प्रशांतच्या या चेंडूवरती फटका आलेला 4 धावा चौकार. डीजे +800 खेळाडूंच्या हृदयावरती नरेश दादांनी आता राज्य केले. अतिशय सुंदर आयोजन, निशुल्क ही शृंखला आणि भरघोस असं रकमेचं पारितोषिक आणि त्यातून या पारितोषिकाच्या बरोबरीनं सुंदर अशी ट्रॉफी आणि टी शर्ट देण्याचं काम किरणदादा ठाकरे साहेबांच्या माध्यमातून झालंय. त्यांचं देखील कौतुक केलं पाहिजे आणि आयोजकातील एक मोठा हिस्सा म्हणून किरणदादाकडे आपण तीक्ष्ण नजरेने बघतोय. गेले 3 दिवस आणि आजचा 4था दिवस सगळ्या प्रेक्षकांनी मात्र या दोन्ही मान्यवरांना आता खांद्यावर घेतलंय आणि त्यांचा आनंद आता गगनात मावत नाहीये. बरेचसे ज्येष्ठ कार्यकर्ते पाहिले, आमदारांची दमदार एंट्री आपण पाहिली, मयूर पाटील यांचं कार्य देखील आपण पाहिलं. या सगळ्या खेळाडूंचं एकत्र करण्याचं काम मयूर पाटील आणि गणेश नाना पाटील यांच्या माध्यमातून झालंय. एक चांगला प्लॅटफॉर्म मात्र या नमो चषकाच्या माध्यमातून इथं घडलं गेलंय. पहिल्या रात्रीमध्ये आपण बघितलं टॉप 4 मध्ये हाळ खुर्द या संघानं मात्र प्रवेश दाखल केला. त्यानंतर एक्सल संघानं टॉप 4 मध्ये प्रवेश दाखल केलाय. कर्जत परिसरातील टीम होती आणि त्यानंतर काल आदिवासी बांधवांमधनं झैनित ठाकूरवाडी संघानं टॉप 4 मध्ये प्रवेश केला. आज टॉप 8 आणि टॉप 4 मध्ये कोण जाणार याच्यामध्ये चालू असला संघर्ष मैदानामध्ये. जबरदस्त फटका, हाय व्होल्टेज ड्रामा. झेल सुटल्यानंतर मारलेला हा लॉंग ऑफ आणि लॉंग ऑफच्या मधून टांगा पलटी, घोडे फरार. किरण ठाकरे साहेबांच्या या नेत्रदीपक आयोजनामध्ये आलाय हा जबरदस्त नमो चषकाचा दमदार षटकार. ठोक डीजे. धावा स्कोर कार्ड वरती लागल्या. टीम मीटिंग घेतली जाते, पण टीम मीटिंग घेऊ नका. 20 मिनिटांचा अवधी तुम्हाला दिला गेलेला आहे, त्यातून तुम्ही 10 मिनिटं ऑलरेडी खर्च केली आहेत. पंच तुमच्याकडे आशाभूत नजरेनं बघतायत. काल देखील आपण सुप्रीमो मध्ये पाहिलं, जसे मिनिटं खर्च झाले तसा एक सीमारेषे जवळचा खेळाडू हा 30 सर्कल मध्ये बघायला मिळाला. तो ओपन क्रिकेटचा खेळ होता. इथे ग्रामीण खेळाडूंना संधी दिली गेली एकत्र होण्याची आणि या संधीचं तुम्ही आता सोनं केलं पाहिजे. ही सूचना खालापूर खोपोली टेनिस क्रिकेट चे अध्यक्ष आहेत गणेश नाना पाटील माझ्यापर्यंत पुरवतात आणि मी तुमच्यापर्यंत पुरवतोय. शिस्तीनं भरलेली शृंखला आहे. जबरदस्त आयोजन, जबरदस्त नियोजन. काल 40+ खालापूर संघानं बाजी मारली कर्जत विरोधात लढ्यामध्ये. 40+ खालापूर संघ जिंकला, पण तिकडे ओपन खालापूर संघ मात्र हरला. कर्जत संघाने आता घरच्या मैदानावरती येऊन धक्का दिला आणि हा 440चा करण होता. त्याचं उत्तर पुन्हा एकदा नक्कीच दिलं जाईल, पण इथे उत्तर शोधण्यासाठी गोलंदाजी मार्कवरती आला गोलंदाज सप्रेम. सप्रेमचा आखूड टप्प्याचा चेंडू फिरून मारण्याचा प्रयत्न. डीप काउ कॉर्नर मध्ये क्षेत्ररक्षक आहे, चेंडूची उचलफेक करेल तोपर्यंत इथे मिळतीये 1 धाव. कदाचित प्रसाद भोईर. खूप कमी दिवसानंतर, खूप जास्त दिवसानंतर मी म्हणेल प्रसाद भोईरला आपण मैदानामध्ये बघतोय. खूप कमी वेळा
रिव्हर्सिपचा प्रयत्न केला गेला. दुधारी तलवार, चले तो आर पार, ना चले तो चलो घर के द्वार. यावेळेस रनआउटचा शिकार ठरलाय अंकुश चाळके. पण आता तिसऱ्या पंचांची मागणी फलंदाजांच्याकडून येते. तिसरे पंच सूरजजी पांडे सर येत आहेत. आता काय घडतंय काय बिघडतंय हे पाहण्याआधी ऐकूया मनाला मनोरंजन करणारं सुमधुर संगीत. आता तिसऱ्या पंचांनी पूर्णपणे विचार करून निर्णय घेतलेला हा निर्णय होता. इट्स अ नॉट आउट. म्हणजे अंकुश चाळके पुन्हा एकदा खेळपट्टीवरती खेळताना आपल्याला पाहायला मिळेल. स्कोर कार्डवरती धावा लागला तर टोटल 29. एक बार गलती करे वो इंसान, लगातार गलती करे वो शैतान, और बार बार गलती करे वो है पाकिस्तान, और इसे बड़ा दिल रख के माफ करे वो है हिंदुस्तान. बोला भारत. फिर एक बार चलते हैं क्रिकेट की दुनिया में. हा चेंडू यावेळेस लिटकट करण्याचा प्रयत्न, गलीच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होतोय आणि इथे मात्र अडवण्याचा प्रयत्न झालाय. क्षेत्ररक्षक कल्पेश जाधवच्या माध्यमातून तोपर्यंत पूर्ण होत आहेत 1 रन. ही 22ची रन आहे असं मात्र इथे दर्शवलं जात आहे. आणि या धावेच्या मदतीने टोटल 30 धावा पूर्ण झाल्यात. तिसऱ्या षटकातील 3 चेंडूचा खेळ झालाय. अजूनही येणाऱ्या 9 चेंडूचा खेळ शेष आहे. 9 चेंडूमध्ये किमान 20 धावा शोधाव्या लागतील, कारण समोर देखील तगडा संघ आहे. आता मात्र स्वतःच्या बॉलथ्रो मध्ये प्रयत्न केला होता. इथे संधी आहे हिट करण्याची, पण प्रयत्न चुकीचा ठरला. 1 धाव पूर्ण होतीये. अत्तरगाव संघाचा संघनायक आणि चिलटण संघाच्या संघनायकाला विनंती आहे, आपली ऑफिशियल कामगिरी जी बाकी आहे, जो तुमचा फॉर्म आहे तो जमा करण्यासाठी आपल्याला यायचे. इथे कव्हर्स पॉइंट मध्ये क्षेत्ररक्षक शुभम घोडविंदे यानं मात्र वेगानं थ्रो केला. कलेक्शन झालं नाही नवनाथ कडनं, आणि अशा वेळी चित्याची चपळाई, हरणाची गती पूर्ण झाली. 1 धाव. एका धावेनं स्कोर कार्ड वरती वाढ. बरेचशी स्टार कास्ट आपण बघतोय क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघामध्ये आहे, आणि पलीकडे आपण बघतोय 5 गाव मिश्रित असलेला वडवळ संघ आता एकत्र झालाय. वडवळ ग्रामपंचायत. चेंडू उंच गेलाय, लांब जाईल का, पण इथे मात्र डीप मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण केलंय. क्षेत्ररक्षक योगेश गोपाळेनं टिपलाय झेल आणि संपवला आता खऱ्या अर्थानं पहिल्या क्रमांकाचा बॅटरचा खेळ. स्कोर कार्ड वरती धावा आहेत त्या टोटल 32. अजूनही येणाऱ्या काही चेंडूचा खेळ आहे शेष, पण तोपर्यंत ऐकू एक सुमधुर संगीत. पहिला गडी बाद झाला अंकुश चाळके, ज्याच्या नावावरती एक बाईक देखील आहे. पण आता नेक्स्ट बॅटर आलाय विशाल सप्पाळ. हा देखील ऑलराऊंडर खेळाडू आहे, लेदर क्रिकेटचा अनुभव आहे, कोयना प्रीमियर लीग देखील आयकॉन राहिलाय, आणि आता आपल्या संघाची जबाबदारी घेण्यासाठी 3ऱ्या क्रमांकावरती आलाय. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज प्रणित जंगम.
ये जंग है, इसे तुझे जीतना है, असं 12 प्रतिनिधी मला सांगतोय. लोते मॅन फ्रॉम चिंचोली, शेकिन चिंचोलीचा हा हुनार खेळाडू. बघा त्यांच्याकडे एवढे स्टार कास्ट आहेत का लोतेला बाहेर बसावं लागतंय. प्रणित जंगाम गोलंदाजी मार्क वरती तयार. प्रणितचा पहिलाच चेंडू, ब्रह्मास्त्राचा वापर, पण याला दिलाय सन्मान. सरळ बॅटनं मात्र सिंगलची निवड केली गेली, सन्मानित केले गेले या चेंडूला. आणि इथे मिळेल ती एक धाव, एका धावेनं स्कोर कार्ड वरती वाढ. नेक्स्ट मॅच देखील तगडी होईल. 36 विभागातील आपण बघतोय टीम खेळतीये. भोकरपाडा प्लस चिलटण ग्रामपंचायत आणि त्याच्या विरोधात अत्तरगाव ग्रामपंचायत. अभी ढेकू का खेल बाकी है. वाईडचा इशारा. सासगाव ग्रामपंचायतीमधून आपण बघतोय बरेचसे ढेकू संघाचे खेळाडू आपल्याला खेळताना पाहायला मिळतील. आणि त्यांच्या विरोधात असेल ताकई यादोशी. पण इथे मात्र विशालला उंच खेळलाय, सिग्नल जाम केला आणि जामर लावणार हा बिग हिट षटकार पॅवेलन मधनं सेट होऊन आला की काय. सेटअप पूर्ण करण्याचा धावांचा त्यानं प्रयत्न केला आणि या 6 धावांनी टोटल 40 धाबा स्कोर कार्ड वरती, 40 धाबा स्कोर कार्ड वरती लागल्यात. अभी सर, अभी नहीं तो कभी नहीं, ठोक तेरा वक्त आया है. सन्माननीय पाहुणे आमचे इथे आलेले आहेत, त्यांचं आपण हार्दिक असं स्वागत करूया. अतिथी देव भव आणि अतिथीचा करूया सन्मान. विठ्ठलजी मोरे साहेब आहेत आमचे, ते या व्यासपीठावरती आलेत, ज्येष्ठ कार्यकर्ते आहेत भारतीय जनता पार्टीचे, त्यांचं आपण हार्दिक असं स्वागत करूया. रायगड जिल्ह्याचे उपाध्यक्ष आहेत, अख्ख्या रायगडवरती त्यांच्या नजर आहेत आणि इथे मात्र या खेळाडूंवरती नजर ठेवून त्यांनी लक्ष केंद्रित केलंय. वहीर पाटील मला सांगतायत या स्पर्धेमध्ये त्यांनी वेळात वेळ काढून आपला बहुमूल्य वेळ खर्च केला आणि या सगळ्या खेळाडूंना ते मार्गदर्शन आणि शुभेच्छा देण्यासाठी इथे उपस्थित झालेत. नेक्स्ट बॅटर आता मैदानामध्ये जाईल, बाद होणारा फलंदाज ठोसास ठोसा इट का जॉब पत्थर से षटकार मारल्यानंतर रिप्ले पाहायला मिळाला. ऍक्शन रिप्ले मध्ये झाला फलंदाज विशाल सप्पाळ. बाद. नेक्स्ट बॅटर करेगा मॅटर अजय मरागजे. हा एक असा खेळाडू आहे ज्या खेळाडूनं खालापूरच्या बाहेर तर आपला दबदबा निर्माण केलाय, पण सुधागड मध्ये देखील नावाची छाप सोडली आहे. पल्लीकडे आपण पलवेर परिसरामध्ये देखील पाहिलं तर कोयना समाजाचा हा एक चमचमता सितारा आहे. एक ऑलराऊंडर खेळाडू, डाव्या हाताचा वेगवान गोलंदाज आणि उजव्या हाताचा अतिशय घणाघाती फलंदाज. स्ट्राइक एंड वरती अजय मरागजे. आज नहीं तो कल नहीं, ऐसा मौका फिर कहां मिलेगा. जबरदस्त फटका, विलांदो कार्पेट. क्रिकेटचं मादक सौंदर्य या फटक्यामध्ये दडलंय, पण इथे अजयनं 2 धावा पूर्ण केल्यात. अजयला धावांचं महत्व माहिती आहे. या 2 धावांच्या मदतीनं टोटल झाल्यात त्या स्कोर कार्ड वरती 42 धावा स्कोर कार्ड वरती लागल्यात. आमचे साथी गुणलेखक अतिशय सुंदर कार्य आज करतायत. त्यांचे साथी सहकारी मात्र थोडेसे बिझी आहेत, राज सावंत, पण त्यांची सर्वस्वी जबाबदारी आता आमच्या गुणलेखकाने घेतली आहे. नरेशजी दळवी सर. जबरदस्त चेंडू ऑफ स्टंपच्या लाईन मध्ये, तिखट मारा, अचूक मारा. या माऱ्याला मात्र इथे सुटलाय गारगार वारा, पण या वाऱ्याच्या ओघात आता तुम्ही जाऊ नका. इथून तुम्हाला आग ओकणारी आता फटकेबाजी करायची. अजय आज नहीं तो फिर कभी नहीं, ऐसा मौका फिर कहा मिलेगा. 364 दिवस वाट बघावी लागेल. वहीर पाटील मला सांगतात यावर्षी आमच्याकडे वेळ खूप कमी होता, पण पुढच्या वर्षी वेळ जास्त असेल आणि आम्ही स्पर्धा नाईट, प्रॉपर नाईटच्या माध्यमातून इथे पूर्ण करणार आहोत. आणि यावर्षी आम्ही टी शर्ट दिलेत, पुढच्या वर्षी आम्ही जेवण प्लस ट्रॅक देखील देऊ. म्हणजे टी शर्ट, ट्रॅक आणि जेवण या सगळ्या खेळाडूंना विनाशुल्क देण्यात येईल आणि प्राइस देखील मोठा असेल. पण इथे मात्र 4 षटकांचा खेळ समाप्त झाला. 10 क्रिकेट वाहिनीद्वारे आपण
ही शृंखला बघतोय त्यांना देखील पुढच्या वर्षी मोठा बोनस मिळेल. यावर्षी त्यांनी 2 कॅमेरे लावलेत, पुढच्या वर्षी ते 4 लावतील. आणि डीजे ऑपरेटर चांगल्या गीतांना पुढच्या वर्षी देखील आपल्यामध्ये सहभागी होताना मिळतील. ठोक डीजे. शिबाचा वडापाव नव्हता, अभि सर मला सांगतायत हा आमच्या मेहनतीचा वडापाव होता जो आम्हाला स्वाद दिला. अर्थातच आमचे मयूरजी पाटील असतील, गणेश नाना पाटील असतील, नाश्त्याच्या स्वरूपात आजचा जो वडापाव होता तो खूप सुरेख होता. या गाण्यानं मात्र त्या वडापावची आठवण करून दिली. महाराष्ट्रांना बर्गर म्हणून ज्याच्याकडे आपण बघतो, गरिबाच्या पोटाची भूक भालवणारा, कमी पैशामध्ये भेटणारा हे पदार्थ आहे ज्याचा आस्वाद घेण्यासाठी देशातून परदेशातून देखील लोक भारतामध्ये येतात. ज्या बॅट वरती विनर नाव आहे ना, ती बॅट आपण पोचवा आमच्या दिगंबर मोरे साहेबांकडे. म्हणून मी सांगितलं येल्लो ग्रीप वाली जी बॅट आहे ना, विनर लिहिले तिच्यावरती, ती आमच्या दिगंबर मोरे साहेबांपर्यंत पोहोचवा. आणि बघा वडवळ संघाचा जो पाठीराखा आहे, छोटा खेळाडू आहे, त्यानं मात्र ती बॅट आणून दिली आहे. कल्पेश जाधव आता बॅट शोधतायत, तर त्यांची बॅट कोणत्या कंपनीची आहे मला माहित नाही. विश्रांती आपण नक्की घेऊया कारण 2 फलंदाज अजूनही मैदानामध्ये जाताना आपल्याला पाहायला मिळतील. ठोक डीजे फिर एक बार. आपण आता स्वागत घेत आहोत. बघा आमचे साहेब किती मोठ्या मनाचे, त्यांनी सांगितलं आमचं पहिल्याच दिवशी झालंय, त्यामुळे आम्ही आता कंपल्सरी आयोजकातला एक हिस्सा आहोत. आता रात्र काय सोडत नाहीयेत साहेब. म्हणतात बक्षीस समारंभ केल्याशिवाय मी काय इथनं हलणार नाही. मयूर पाटीलला मात्र माझा आधार इथून आहे आणि तो कदाचित पुढच्या मॅच मध्ये खेळताना पाहायला मिळेल. त्याच्या पुढच्या म्हणजे एक मॅच तो अजूनही या व्यासपीठावरती पाहायला मिळेल. वासरंग संघाचे बरेचसे खेळाडू आलेले आहेत, त्यांचं देखील आपण हार्दिकाचं स्वागत करूया. कदाचित ते देखील याच टीमचा हिस्सा आहेत. थोडेसे लेट झालेत पण आलेत. बघा आपल्या टीमचं मनोधैर्य वाढवण्यासाठी ते आलेले आहेत, त्यांचं आपण हार्दिकाचं स्वागत करूया. आणि या खोपोली परिसरातल्या ज्या टीम आहेत ना, त्या एका एरियातल्या नसून त्या 3-4 एरियातल्या आहेत. नानांचं मी कौतुक करेल, बऱ्याच वर्षानंतर असा मेळ त्यांनी घडवलाय. आम्हाला देखील आनंद होतोय अशा सगळ्यांचं एकत्र येऊन खेळण्याचा. पहिले जुने दिवस आठवत आहेत, मयूर पाटीलला देखील माहिती आहे. असे जुने दिवस आठवलं की जुनं क्रिकेट आठवतं आणि जुनं क्रिकेट आठवल्यानंतर मनामध्ये आनंद आणि आनंद येतो. आणि हा क्षण देखील आनंदाचा आहे. संतोषजी लोहार यांनी पाठवलेले 500 रुपये मात्र आज आमच्यापर्यंत पोहोचलेत. त्यांचं मी मनाच्या अंतःकरणापासून धन्यवाद व्यक्त करतो. आणि पुढे मैदानामध्ये वळतो. आता गरज आहे 24 चेंडूमध्ये 44 धावांची. शुभम घोडविंदे मॅन फ्रॉम मुळगाव, दिगंबर मोरे मॅन फ्रॉम चिंचोली शेकिन, ही जोडी मैदानामध्ये गेली आहे. आणि गोलंदाजी मार्कवर आहे वडवळ एक्सप्रेस आजे महाराजे. कदाचित सरावापासून थोडासा लांब असेल, त्याच्यामुळे आपण त्याला सुप्रीमो खेळताना पाहत नाहीयेत. नाहीतर काल ओपन गट होता, त्याच्या आधी तालुका निहायत गट होता. या खेळाडूचा समावेश आपल्याला एखाद्या टीम मध्ये पाहायला मिळाला असता. आज मास्टर माइंड इकू काही कारणास्तव पहिल्या मॅच मध्ये पाहायला मिळाला नाही, पण संध्याकाळच्या सत्रामध्ये नक्की येईल अशी आपण अपेक्षा करूया. एक मोठा खेळाडू आहे आणि जेव्हा जेव्हा मोठे खेळाडू
मैदानावरती येतात तेव्हा प्रेक्षक त्यांना पाहायला करतात ती गर्दी. सगळ्या प्रेक्षकांचा आता पुन्हा एकदा आपण करूया मनाच्या अंतःकरणापासून नमो चषकाच्या माध्यमातून भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून हार्दिक असं स्वागत. वेलकम. गेम इज ऑन. पहिला चेंडू यावेळेस उडवण्याचा प्रयत्न डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे. फटका फसला. या जाळ्यामध्ये दिगंबर मोरे सारखा मोठा मासा गळाला लागलाय. अजय पूर्णपणे रास्ते. राघू पिंजऱ्यात आलाय. पोपटाला पिंजऱ्यात बांधलंय आणि दिगंबर मोरेला मात्र जाळ्यात अडकवलंय. पण इथे मात्र नेक्स्ट बॅटर पुराना चावल लेकिन स्वाद नया नवनाथ मामुनकर मैदानावरती. नवनाथ मामुनकर आणि वडवळ संघाच्या खेळाडूंचं नातं जवळचं आहे. बऱ्याच वेळा एकत्र खेळलेत. अकू टप्प्याचा चेंडू यावेळेस फिरून मारण्याचा प्रयत्न. सुपला शॉट इथे मारलाय नवनाथ मामुनकरनं. आता ठोक डीजे तुझी बारी. चा प्रश्न पडला होता पण त्याचं उत्तर गोलंदाजानं शोधलं. निर्धाव चेंडूची सांगता पण इथे काय घडलं मैदानावरती अति गाई संकटात नाही. हिट करण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्यावरती फलंदाजानं घेतली एक चोरटी धाव. आज रविवारचा दिवस दिवसा ढवळ्या मान्यवर मला सांगतायत मैदानावरती झाली चोरी एका धावेची. टोटल 5 धावा स्कोअर कार्ड वरती आहेत. बरेचसे दिग्गज मान्यवर या व्यासपीठावरती आपल्याला पाहायला मिळतात. पुन्हा एकदा त्यांचं हार्दिक असं स्वागत करूया. भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा आयोजित क्रिकेट महोत्सव क्रीडा सांस्कृतिक स्पर्धेचं आयोजन आपण बघतोय. बऱ्याचशा ठिकाणी या नमो चषकाच्या स्पर्धा चालू आहेत. युवा नेते भाजपाचे आमचे महेशजी साळुंके यांचं देखील आपण हार्दिक असं स्वागत करूया. रिवर्सिपचा प्रयत्न केला गेला. बॅट आणि चेंडूचा संपर्क झाला नाही. जब सीधी उंगली से घी निकल रहा हो तो टेढ़ी नहीं करनी चाहिए. गुणवत्ता ठासून भरली आहे. फलंदाज शुभम घोडविंदे मध्ये खडे स्ट्रोक लगावू शकतो. लिले या काव कॉर्नरच्या बाहेर चेंडूला मारू शकतो पण अशा वेळी त्याने रिवर्सिपचा प्रयत्न केलाय आणि आता मात्र त्याच्या बॅटवरती चेंडू आला आणि हा चेंडू जातोय गरंगळत मिड विकेट आणि फाईन लेगच्या बाहेर सीमारेषा आरपार. पुन्हा एकदा या षटकांमध्ये मिळाल्या धावा 4 आणि या धावा मिळाल्या 4 तर जरूर होईल बेडा पार. ठोक डीजे मेरे यार. आणि आमचे सामाजिक कार्यकर्ते यांचं कार्य महान आहे. जगदीशजी मुंडे आणि तुषारजी लोते साहेबांना विनंती आहे का आपलं या सोहळ्यामध्ये हार्दिक असं स्वागत. पुन्हा एकदा चेंडूला स्लॉट मध्ये घेतलंय आणि त्यानंतर फाईन लेग मिड विकेटच्या दिशेनं स्क्वेअर लेगच्या बाहेर मारलाय. बिग 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 लांबच लांबचा दूर उतना पास. षटकार षटकार षटकार. पंधरा धावा लागल्या स्कोरगडवर. नेक्स्ट बॉलर
ज्ञानेश्वर असं म्हणतात, ज्ञानेश्वरना रचला पाया तुका झालेसी कळस, अवघ पंढरपूर हे नाहून निघली विठुरायाच्या भक्तीमध्ये. आणि त्याच धाकटी पंढरीमध्ये आपण बघतोय हा भारतीय जनता पार्टी आयोजित नमो चषकाचा सोहळा. आणि त्या सोहळ्यामध्ये आता गोलंदाजी मार्कवरती आहे ज्ञानेश्वर, मॅन फ्रॉम मडबळ. बोंजार एंडकडनं दुसऱ्या क्रमांकाचा गोलंदाज. पहिल्या षटकामध्ये धावा आल्या 15, पाठलाग केला जातोय 44 धावांचा. 18 चेंडू आणि 29 धावांची गरज. स्ट्राईक एंड वरती नवनाथ, नाथो के नाथ नवनाथ. नवनाथनं मात्र ऍक्शन वरती रिएक्शन करणाऱ्या फटका खेचलाय. काऊ कॉर्नरच्या बाहेर लांबच लांब दूर प्रवास करणारा हा उत्तुंग असा षटकार. रोहनजी शेंडे आणि बंटीजी तेलवणे यांना विनंती असेल आपण व्यासपीठावरती या. साहेब आपलं देखील हार्दिक असं स्वागत. मान्यवरांची मांडी आली या सोहळ्यामध्ये पाहायला मिळते. सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करूया. चेंडू बघा खूप लांब गेलाय. चेंडूला आणता आणता मात्र काही मिनिटं निघून गेलेत. या चेंडूनं दर्शन घडवलंय. 6 धावांचा टोटल धावा लागला त्या 21 धावा आपण स्कोर कार्ड वरती बघतोय. 44चा पाठला इथे होतोय चिंचोली प्लस मुळगाव प्लस लवजी प्लस वासरंग या संघाचा खेळ मैदानामध्ये होतोय, जो पाठलाग करतोय 44 धावांचा. विरोधात मात्र वडबळ संघ. नेक्स्ट मॅच साठी चिल्टन प्लस भोकरपाडा ग्रामपंचायत आणि विरोधात अत्तरगाव ग्रामपंचायत. चला दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती आपण टॉस साठी लगेच या. चिल्टन प्लस भोकरपाडा संघाचा कर्णधार इथे आलाय. इथे पुन्हा एकदा शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. चेंडून सीमारेषा गाठली. यावेळेस आता मात्र शुभम घोडविंदेचा क्लास पाहायला मिळतोय. आउट ऑफ द जुल्मी बरा दुःखदायक हूं मैं, संकट मोचक हूं मैं. इथे मात्र सिद्ध केले शुभम घोडविंदेनं. या षटकाराच्या जोरावरती टोटल 28. सन्मानी आमचे अंकुशजी पोळेकर कुंभिवली बूथ अध्यक्ष आहेत. कुंभिवली पंचायत समितीचे युवा मोर्चाचे अध्यक्ष देखील आहेत. त्यांना विनंती आपण व्यासपीठावरती यावं. रोहिदासजी कदम यांना देखील विनंती आपण देखील व्यासपीठावरती यावं. जगदीशजी मुंडे असतील, तुषारजी लोते असतील, या सगळ्या पाहुण्यांना पुन्हा एकदा आपण आमंत्रित करतो. या व्यासपीठावरती आपलं स्वागत आहे. पुन्हा एकदा 2 धावांनी स्कोर कार्ड वरती वाढ. टोटल 30 धावा स्कोर कार्ड वरती नोंद झाल्या. 14 चेंडू आता 14 धावांची गरज. 14 चेंडू 14 धावांची गरज. एकीकडे चिंचोली, लवजी, मुळगाव, वासरंग, तर दुसरीकडे वडवळ ग्रामपंचायत. ज्ञानेश्वरचा हा चेंडू पुन्हा कमबॅक करणारा पाहायला मिळतोय. निर्धाव चेंडूची सांगता. मॅच अजून संपली नाहीये. 13 चेंडू 14 धावांची गरज. इथून निर्धाव चेंडूचा सातत्यानं मारा करावा लागेल. ज्ञानेश्वर मध्ये तो क्षमता आहे. ज्ञानेश्वर देखील बऱ्याच वेळा आपल्या संघाचा कर्णधार आणि आयकॉन देखील राहिलाय कोयना प्रीमियर लीग मध्ये. आखो टप्प्याचा चेंडू. इथे मात्र झेल टिपला जाईल का, पण क्षेत्ररक्षक चूक करतोय आणि या चुकीला माफी नाही. जिथे एकही धाव नव्हती तिथे आल्यात 6 धावा. आता भाव खातोय शुभम नावाचा हा खेळाडू. ठोक डीजे. ते शुभमना दर्जेदार कामगिरी केली आहे. टोटल 36. बघा 12व्यांनी कुठे जाऊ नका, कदाचित पेनल्टीच्या सामोरे जावं लागेल. टोटल येणारे आता 12 चेंडू 8 धावा.
सन्माननीय उत्तमजी मोरे साहेब, विठ्ठलजी मोरे साहेबांना विनंती आपल्या शुभ हस्ते आपण नाणेफेकीचं कौल करावं. रायगड जिल्ह्याचे ते उपाध्यक्ष ना का अध्यक्ष मोठे कार्यकर्ते आहेत, त्यांचं आपण स्वागत केलं आणि त्यांनी मात्र आता इथे नाणेफेकीचं कौल केलंय. आणि आता टॉस जिंकलाय सचिन विचारे यांच्या टीमनं, अत्तरगाव ग्रामपंचायत टीमनं मात्र इथे टॉस जिंकलाय. नेक्स्ट बॉलर गोलंदाजी मार्कवरती आलाय विशाल सप्पाळ, ज्यानं पहिला चेंडू फेकला, 1 धाव खर्च केली. आता दुसरा चेंडू घेऊन गोलंदाजी मार्कवरती तयार. विशालचा फुलटॉस चेंडू यावेळेस जोरदार पद्धतीने मारण्याचा प्रयत्न, थोडासा संपर्क कमी पडलाय, पण इथे मात्र थ्रो चुकीचा. आता रनआउटची दाट शक्यता आणि ते दुसरी धाव घेताना नवनाथ होईल बाद. फिर एक बार कहानी में ट्विस्ट. कुंभिवली बूथचे अध्यक्ष, कुंभिवली पंचायत समिती अध्यक्ष, युवा मोर्चा सन्माननीय अंकुजी पोळेकर साहेबांचं स्वागत मात्र इथे केलं जात आहे. आणि स्वागत केलं जाईल आमच्या युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून. अर्थातच नयनजी पाटील हे स्वागत करतील. आदरणीय अंकुजी पोळेकर साहेबांना विनंती, या स्वागताचा स्वीकार आपण करावा. नेक्स्ट बॅटर मैदानामध्ये गेलाय कल्पेश जाधव. युवा मोर्चाचे अध्यक्ष रोहितजी कदम साहेबांचं देखील स्वागत होते. पंचायत समिती कुंभिवलीचे आमचे हे सन्मानी पाहुणे आहेत, त्यांचं स्वागत इथे केलं जाईल. पुन्हा एकदा आम्ही आमंत्रित करतो नयन पाटील सरांना. सिंगल घेतली गेली, इथे जोरदार प्रयत्न केला, एक्स्ट्रा कव्हरच्या बाहेर दमदार बिग हिट मारण्याचा प्रयत्न. कल्पेश जाधव पॅव्हलियन मध्ये सेट होऊन गेलता, मारलाय षटकार. आता कदाचित पुढच्या वाटचालीसाठीकडे तो जाईल अशी आपण अपेक्षा करूया. जी बाईक त्यानं जिंकली वनवड्याच्या मैदानावरती, तिथेच कदाचित खेळायला चाललाय त्याच बाईकवर तो. त्याला पुढील वाटचालीसाठी देऊया शुभेच्छा आणि या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच